जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात धारदार शस्त्राने भोसकून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर जवळ ही घटना घडली। मैताचे नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असे असून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणात आरोपी अनिश सिंग लबाना याने हल्ला करून फरार झाला होता। हिल्लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर, पोलीस हवालदार संदीप बर्वे, पोलीस शिपाई मनोज पगारे, पोलीस शिपाई सलीम इनामदार, पोलीस शिपाई दिलीप हायलिंगे आणि पोलीस शिपाई राहुल गायकवाड यांनी आरोपीला काही तासातच अटक केली। त्यानंतर विठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोण आरोपी सहभागी आहेत काय याचा सखोल तपास विठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे करत आहे। या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। विठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे। घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे। यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिल्लाइन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत। याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू। यामध्ये अनिस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे। मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत। यातील जखमीचं नाव सरताज सिंग लबाना आहे। त्याला सतनाम सिंग पण असं बोललं जातं। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।